लोकसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्यात आणि पुन्हा एकदा राज्यामध्ये फोडाफोडीचं राजकारण सुरू झालंय का अशी चर्चा सध्या सुरू आहे। कारण बजरंग सोनवणे यांच्या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी, हे बीडचे नवनिर्वाचित खासदार आहेत आणि त्यांना म्हणजे बजरंग सोनवणे यांना अजित पवारांच्या ते संपर्कात आहेत असं वक्तव्य काल केलंय अमोल मिटकरी यांनी। बजरंग सोनवणेंनी दुपारी अजित पवारांना त्यांनी फोन केला आणि या फोनवर या दोन्ही नेत्यांमध्ये 10 मिनिटं चर्चा झाल्याचं अमोल मिटकरी म्हणाले आणि त्यामुळे राज्यात विधानसभेच्या निवडणुकांआधी पुन्हा एकदा फोडाफोडीचं राजकारण पाहायला मिळणार अशा चर्चा देखील आता सुरू झाल्या। तुम्ही ट्रेलर बघितला, आता याच्यावर स्पष्टीकरण विरोधकांकडून येणं साहजिक आहे। आम्ही पण वाट पाहतो की ते काय स्पष्टीकरण देतात आणि आमचं जर चुकीचं असेल तर संबंधित नेत्याचे काय म्हणतात त्याला कॉल डिटेल्स काढावे, किती वाजता तुमचा फोन आला, कशा संदर्भात आला आणि दुपारी सुद्धा 2:30 वाजता एक फोन येऊन गेला असं मला कळतंय। त्याच्यामुळे आगे आगे देखो होता है क्या, विधानसभेच्या पूर्वी तुम्हाला महाराष्ट्रात फार वेगळ्या घडामोडी दिसू शकतात। लढलोय, आता त्या ठिकाणी जिंकून पण आलोय, पण माझं जे भविष्य आहे पुढं जनतेमध्ये मला जायचं आहे, काम करायचं आहे, तर त्याला कोणाचा तरी आधार लागतो आणि एक आधारवर शोधत असतो माणूस। त्यामुळे या फोनचं एवढंच सांगता येईल की दोन्ही अँगल आहेत की शेवटी पदरातही घ्या, झाली चूक असे आहेत ना, 1-2 जण आहेत, मी आता नाही सांगत पण हळूहळू सांगतो। खूप जास्त प्रमाणात आहे, तुम्ही फक्त बघा, आजही अनेक लोक इच्छुक आहेत।